अंबाजोगाई नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे आणि या ठिकाणाहून शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं युवा नेते गजानन मुडेगावकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर ही जागा लढवण्याचं निश्चित केलेलं आहे। त्यासंबंधी पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे आणि पक्ष नेतृत्व या संबंधी सकारात्मक विचार करेल असा विश्वास गजानन मुडेगावकर यांनी बोलून दाखवलेला आहे। अंबाजोगाई शहरामध्ये जवळपास 50 वर्षानंतर ब्राह्मण समाजाला या ठिकाणी नगराध्यक्षपद निवडणूक लढवण्याची संधी मिळते आहे आणि अशा समाजाला या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे याचा सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा गजानन मुडेगावकर यांनी वार्ता प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलेली आहे। यावेळी बोलताना त्यांनी अंबाजोगाई शहराच्या विकासासंदर्भात असेल किंवा या ठिकाणचं जे विजन आहे, जे येणाऱ्या काळामधला अजेंडा आहे, त्या संबंधी सुद्धा या ठिकाणी विस्तृत माहिती व्यक्त केली आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई जिल्हा। नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपणास प्रश्न आहे की नगराध्यक्षपद यावेळेस सर्वसाधारणला आहे, शिवसेना शिंदे गटाची काय भूमिका असणार? मागच्या 30 वर्षापूर्वी साधारणतः त्यानंतर नगराध्यक्ष पद ओपन खुल्या गटासाठी पहिल्यांदा सुटलेलं आहे आणि त्यामुळं असं मला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला आहे। कारण आमच्या समाजासाठी सुद्धा कमीत कमी 50 वर्षापासून 50 वर्षापूर्वी 2 नगराध्यक्ष होऊन गेले आणि त्यानंतर कुणीच नगराध्यक्ष निवडणूक लढवली नाही, कारण संधी मिळाली नाही। तर ह्यावेळेस संधी मिळत आहे, त्यामुळे यावेळेस मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच श्रीकांतदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईची नगर परिषद निवडणुकीसाठी आम्ही रिंगणात उतरणार आहोत। काय असणार आहेत विजयाची समीकरण किंवा कसं हो, म्हणजे तुम्हाला ज्यासाठी आपण दावा करताय ती कशा पद्धतीचं ते असणार? अंबाजोगाई हे या ठिकाणी सर्व सुज्ञ मतदार या ठिकाणी राहतात आणि एक नवीन संधी द्यायची आज सर्व जनसामान्यामध्ये भावना आहे आणि ह्याच भावनेचा आदर करत आम्ही सर्वांसमोर एक पर्याय, नवीन चेहरा आणि एक तरुणाची फौज घेऊन या ठिकाणी आम्ही येणार आहोत आणि आम्हाला निश्चित म्हणजे विजयाची खात्री आहे। नाही, विजयाचं गणित नेमकं कसं असणार आहे? आम्ही सर्वांच्या समोर आम्ही आमचा अजेंडा, आम्ही आमचं जे काही आम्ही करू शकतो आणि जे करणार आहोत तेवढंच आम्ही मांडणार आहोत। विनाकारण जे काही होणार नाहीत असे आश्वासन पण देणार नाहीत। जे सहज शक्य होईल किंवा जे लवकर शक्य होईल आणि ज्यामुळे शहराचा विकास करता येईल, यापूर्वीही माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नगरविकास खात्यातून आपल्या शहरामध्ये जे रस्ते, नाल्या, रोड हे झालेले आहेत ते सर्व साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत। त्यामुळे यापूर्वी आम्ही विकास केलेला आहे शहराचा आणि यापुढेही अजूनही नगरविकास खाते शिंदे साहेबांकडे आहे, त्यांच्या माध्यमातून शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना आलेली आहे, ती लवकरात लवकर कशी सुरू करता येईल, त्याचप्रमाणे नगरविकास खात्यातून अजून शहराचा कसा विकास करता येईल या दृष्टीने आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी काम करणार आहोत। राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित राष्ट्रवादी असेल, मग हे सर्व असताना मग आपण महायुतीचे घटक पक्षातील एक प्रमुख पक्ष असताना मग या ठिकाणी मग महायुती होणार नाही का? नाही, महायुतीचं गणित शेवटी निर्णय घेणार आहेत आमचे वरिष्ठ नेते शिंदे साहेब, श्रीकांत दादा, आमचे संपर्क प्रमुख, या सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे। परंतु साधारणतः सर्वच पक्षाचे असं दिसतंय की स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे आणि जर समजा तसा निर्णय आमच्या वरिष्ठांनी जर सांगितलं की तुम्ही युती करून लढा, महायुती करून, तर त्या बाबतीत आम्ही निश्चित विचार करू। परंतु या ठिकाणी शिंदे साहेबांच्या शिवसेनेला, कारण लाडकी बहीण योजना असू द्या किंवा आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये कुठेही काही अडचण आली, काश्मीर मध्ये सुद्धा ज्यावेळेस हल्ला झाला शिंदे साहेब पहिल्यांदा गेले, त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ईर्ष्यावाडीची घटना असू द्या, कुठलीही घटना ज्या ठिकाणी नैसर्गिक संकट येते त्या ठिकाणी शिंदे साहेब स्वतः कुठलीही पर्वा न करता त्या ठिकाणी जाऊन तातडीची मदत करतात। आताच महापुरामध्ये सोलापूर असू द्या, धाराशिव असू द्या किंवा बीड जिल्ह्यातला काही भाग, परभणी, या ठिकाणी सर्वात जास्त मदत जर कुणी केली असेल तर शिंदे साहेबांनी केली। कालच त्यांनी 20 ट्रक किराणा सामान सर्व साहित्य या ठिकाणी पाठवलेलं आहे।
जर शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी जर एकत्र महायुती म्हणून जर लढत असतील तर मग त्यावेळेस तुमची काय भूमिका असणार? जे आमचे वरिष्ठ आम्हाला आदेश देतील ते आम्हाला मान्य असेल.